केव्हापासून मंदिर उघडते? सकाळी 6 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिरात असतो आणि काही कार्यक्रम असला किंवा उत्सव असला त्या त्या दिवशी अशा प्रसंगी मी पूर्ण दिवसभर असतो. जोपर्यंत मंदिर बंद होत नाही तोपर्यंत असतो. पण इतर दिवशी सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत सकाळी मंदिर उघडते तेव्हापासून आणि संध्याकाळी 4 ते 8 तसं मंदिर दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते. धन्यवाद बाबा. जय गजानन. जय गजानन. जय गणपती बाप्पा. नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक. आपलं नाव काय साहेब? माझं नाव अशोक रामदास राजपूत. आणि महाराजांचं? गुरुजी गजानन कडू कुलकर्णी. तिथून जळगाव किती किलोमीटर आहे या गणपतीपासून तरसोदच्या? 6 ते 8 किलोमीटर. जळगावपासून 7 किलोमीटर आहे आणि तरसोद गाव आहे. तरसोद गावापासून मंदिर अर्धा किलोमीटरवर. असं. मग ह्या तरसोदच्या गणपती मागचा इतिहास काय आहे आपल्याला सांगाल का तुम्ही? तरसोद गणपती मंदिर हे खूप पुरातन आहे. इसवी सन 1962 साली म्हणजे अंदाजे 1962 साली याची मंदिराची इथे स्थापना झालेली आहे. नसराबाद येथील म्हणजे इथूनच जवळ नसराबाद गाव आहे. तिथील योगीराज जिपुरांना महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असत. तसेच शेगाव येथील गजानन महाराज जिपुरांना यांना भेटायला यायचे तेव्हा हे दोघं महाराज मंदिरामध्ये इथे या ठिकाणी येऊन थांबत असत. म्हणून या ठिकाणाला याला क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इथे गणपती मंदिर स्थापन केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर ह्या मंदिरासाठी 36 आर जमीन येथील त्यांच्या रहिवासी तरसोद गावचे रहिवासी राजपूत लोक अलकरी राजपूत यांनी 36 आर जमीन दान दिलेली आहे. आणि ते परिसर खूप मोठा झालेला आहे आता आणि खूप सोयी झालेल्या आहे. लग्न आपल्या कार्यालय आहे, तिथे गार्डन आहे, फुलं झाड आहेत, सर्व सुशोभीकरण केलेलं आहे, ब्लॉक बसवलेले आहेत, पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. क्या उघडतं मंदिर? मंदिर रोज सकाळी 6 वाजेला उघडून जाते. चतुर्थी जे महिन्याची येणारी संकष्ट चतुर्थी असते त्या चतुर्थीला सकाळी मंदिर 5 वाजता उघडते आणि रात्री 10 वाजता बंद केले जाते. आणि अंगारक चतुर्थीलाही हाच वेळ. किती वाजता उघडतं? मंदिर रोज सकाळी 5 वाजेला उघडून जाते आणि दिवसभर उघडं असते. रात्री 8ला बंद होते. आणि तिथे काही रांगा वगैरे किती गर्दी असते? गर्दी तर खूप असते इथे. रोज गर्दी असते आणि इथे काही धार्मिक कार्यक्रम होतच असतात त्यावेळेस गर्दी असते. परंतु संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी ज्या ठिकाणी गर्दी असते त्यांना असुविधा न व्हावी म्हणून एक दिवस आधी मंदिराच्या मागे जो हॉल आहे तिथून बाऱ्या लावण्यात येतात आणि मग दर्शनासाठी बाऱ्या लावण्यात. तर मंगळ चतुर्थीला जास्त गर्दी असते ना? हो, संकष्टीला मंगळकीला म्हणजे अंगारी चतुर्थीला खूप गर्दी असते. 1000 भाविकांची गर्दी. मग पार्किंगची पण सुविधा इथे केलेली आहे. सेपरेट पार्किंग पण होते. आणि इथे डायरेक्टर चेअरमन कोण आहे? आमचे जे चेअरमन आहे ते सुभाष सोनू बर्राडे, श्री सुभाष सोनू बर्राडे चेअरमन आहे. आणि सचिव वगैरे 1662 साली एकच आधी मंदिराचा परिसर तेवढा एकच गाभारा होता. त्यानंतर हळूहळू बांधकाम होत गेलं आहे आणि आता ह्या 10 वर्षामध्ये आपल्या 5 हॉल बांधकाम झालेले आहे.
या बांधकामाचं काम आपले जळगावचे प्रसिद्ध आर्किटेक्ट निर्णय चौधरी यांनी केलेलं आहे. आणि एक सभा मंडप आहे 5,000 स्क्वेअर फूटचा, आणि त्यासमोर 1 एकरचं गार्डन छान बनवलेलं आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. हां, तर 5 एकरचा हॉल सभा मंडप आहे. त्यासमोर 1 एकरचं गार्डन बनवलेलं आहे. त्यात छान वेगवेगळ्या प्रकारचे फुलं झाडं लावलेले आहेत आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुविधा आहेत. पेवर ब्लॉक बसवलेले आहेत. इथे गणपतीचं मंदिर आणि इतर मंदिरं म्हणजे असे कोणकोणती मंदिरं आहेत बरं का जवळपास? तरसोद मंदिरापासून तरसोद गाव 1/2 किलोमीटर लांब आहे. तिथे आई भवानी मातेचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे आणि मरी माताचं पण मंदिर आहे. मग इथून तरसोद मंदिरापासून नशिराबाद हे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे झिपरू अण्णा महाराज मंदिर आणि आई महालक्ष्मी माता मंदिर आहे. आणि गजानन महाराज जेव्हा झिपरू अण्णा महाराजच्या भेटीला यायचे तेव्हा झिपरू अण्णा महाराज आणि गजानन महाराज हे तरसोद मंदिराला भेट द्यायचे. त्यावेळेस ते इथे बसून गोष्टी करायचे त्यांच्या. आणि आळंदीचे सरस्वती महाराज पण इथे यायचे. तर असे म्हणजे जे महात्मे आहे, जे महान व्यक्ती आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी ही आहे. आणि गणपती बाप्पा जे तरसोदचे आहेत हे जागृत आहे. हे भाविकांच्या मनातल्या गोष्टी, भाविकांची श्रद्धाचे स्थान, आस्थेचं स्थान आहे. आणि इथे भाविकांच्या जे मनोकामना असतात ते पूर्ण करतात. असं बरं. गजानन महाराज आणि झिपरू अण्णा महाराजच यायचे. हां, दोघं यायचे. दोघं यायचे. हां, दोघं संत. दोघं जण यायचे. हां, तिथे तासन-तास बसायचे ते. हां. आणि अशा देवा धर्माच्या गोष्टी करायचे, देवा धर्माच्या गोष्टी करायचे. आणि ते त्यांचे जीवनातले अनुभव सांगायचे, जीवनाचे अनुभव सांगायचे. बरोबर, जीवनाचे अनुभव सांगायचे. आणि ते म्हणजे प्रवचन पण करायचे. असं प्रवचन करायचे, सत्संग करायचे. हां. गावातले लोक यायचे, त्यांच्याजवळ बसायचे तेव्हा. असा आख्यायिका आहे. असं बरं. मग गजानन बाबा यायचे तर मग इथे त्यावेळेस लहान मंदिर असेल, हे छोटं असेल. हो, म्हणजे तेव्हा फक्त मंदिर, तेव्हा हां बोला ना. तेव्हा फक्त मंदिर होतं आणि त्याच्या मंदिराच्या आजूबाजूला फक्त 1.5 फुटाचा ओटा होता. हां. त्यावेळेपासून का मंदिर आहे गजानन बाबाच्या कारकिर्दीमध्ये? तेव्हापासून आहे. हां, तेव्हापासून पेशवेकालीन आहे मंदिर. हां. इथे त्रिपुरारी पौर्णिमेला यात्रा भरते. मोठा उत्सव असतो इथे. आणि तिलकुंद चतुर्थीला गणपती बाप्पांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्या दिवशी गायत्री यज्ञ, गणेशयाग हे केले जातात. हे कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. इथे म्हणजे गावातले लोक येतात, आजूबाजूचे परिसरातील सर्व परिसरातील बाहेरगावाचे लोक, गावातील लोक, भाविक, जळगाव, नशिराबाद, भुसावळ, म्हणजे दुसऱ्या बाहेर खूप जिल्ह्यातून, बाहेरून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. आणि एमपीतून येतात. आणि कारण नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे आपला, त्यामुळे. आणि कुठलाही नवस तुम्ही केल्यानंतर नवसाला पावणारा गणपती आहे. तर सुद्धा गणपती म्हणजे एक प्रकारचं महाराष्ट्रामध्ये गाजलेला गणपती हे. म्हणजे तसं तरसोदचा म्हणजे पद्मालयाचं गणपती आहे. तसं त्या खालोखाल तरसोद गणपती हे पण पुरातन मंदिरामध्ये मोडलं जातं. पुरातन मंदिरामध्ये. गजानन बाबापासून म्हणजे फार गजानन महाराज त्यांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. असं. बरोबर. देवी माता की जय.
अशोक राजपूत साहेब आहेत. हे अकाउंटचं काम करतात. वर्षापासून इथे सरस्वतीच्या गणपतीमध्ये त्यांचे गोडी आहे आणि ते संस्थेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तर अशा प्रकारे मी माहिती दिली. मित्रांनो, कशी वाटली माहिती ते कमेंट्स करून सांगा. आम्हाला शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब करा. जय गजानन. नमस्ते.